सोलापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। तासगाव उपविभागात कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर। तासगाव उपविभागीय कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम राखत गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर यांनी दिली। ते भिलवडी पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते। यावेळी भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांना वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले। तसेच पत्रकार संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। पत्रकारांशी संवाद साधताना किरण अवचर म्हणाले की सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी लोकाभिमुख पोलिसिंगला प्राधान्य दिले जाईल। अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारीला आळा घालणे, महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भेटीदरम्यान त्यांनी भिलवडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांशी सौहार्दपूर्ण वर्तन ठेवणे, प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे, गस्त वाढवणे तसेच संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले। यावेळी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडबाग, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते। किरण अवचर यांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे। त्यांनी यापूर्वी सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, ठाणे आणि गडचिरोली येथे विविध पदांवर उल्लेखनीय सेवा बजावली आहे। त्यांच्या या प्रशासकीय अनुभवाचा तासगाव उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।